चंद्रकांत पाटलांनी माझ्यावर टीका करताना अकलेचे तारे तोडले असं एकनाथ खडसे म्हणाले। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांना एकनाथ खडसे यांनी हे प्रत्युत्तर दिलं। एकनाथ खडसेंनी साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपली असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। मुक्ताई सहकारी साखर कारखाना सहकार तत्वातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर घेतला, जाधवच्या नावावर घेतला, पार्टनरशिप केली। आज तिथे 3 पत्र पण नाही। किमान 16-17 बेरोजगारांना देशोधडी लावून टाकण्याचे यांची वृत्ती आहे। मुक्ताई सहकारी साखर कारखाना संपवून टाकला, हे काय नवीन कारखाना काढतील? यांना बेरोजगारी खऱ्या अर्थाने इथे वाढवायची आहे। मुक्ताईनगरचा विकास करायचा आणि मुक्ताईनगर भकास करायचा आहे। ह्या लोकांना जे आश्वासन दिलं ते हवेत विरलं। बिचाऱ्याची जमीन त्यांच्या घशात गेली तर त्या स्वतःच्या जमिनीसाठी त्यांना भांडावं लागतं, त्याच्या दारी जावं लागतं। हा दुर्दैवी बाब आहे। खऱ्या अर्थात सरकारने हे डोक्यात घेऊन योग्य न्याय दिला पाहिजे। मुक्ताईनगरचे सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल बरेच अकलेचे तारे तोडले। माहिती शून्य आहे, परंतु बदनामी करण्याच्या दृष्टीने बोलत राहायचं। नाथाभाऊचं नाव घेतल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं नाव मोठं होतं, त्यांच्या नावाला जरा वलय प्राप्त होतं किंवा त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळते असं त्यांना वाटतं। काल त्यांनी सांगितलं कारखान्याच्या संदर्भामध्ये, मानपूर जमिनीच्या संदर्भामध्ये, वास्तविक मानपूरची जमीन ही वर्ग 1ची जमीन आहे। त्यामुळे या ठिकाणी अट्रॅक्टिव्हचा काय संबंध येतो? महारवतनचा संबंधच नाही त्या ठिकाणी। परंतु जबरदस्ती त्या ठिकाणी आपला प्रभाव लावून या ठिकाणी अशा स्वरूपाचा FIR दाखल करण्यात त्यांनी भाग पाडलेलं दिसत आहे।